नमस्कार मित्रमैत्रिणी, स्वामी समर्थ। यंदा योग आणायचाच, बाशिंग बांधण्याचा खटाटोप करणाऱ्यांसाठी कामाची माहिती। सनातन धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पूजनीय मानलं जातं। ज्या घरामध्ये तुळशीची पूजा केली जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार नेहमी होतो। तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो असं मानलं जातं। दिवाळीनंतर म्हणजे प्रबोधिनी एकादशीला येणाऱ्या तुळशी विवाह या सणाला विशेष महत्त्व आहे। तुळशी विवाह दिवशी खास पूजा अर्चा केल्यानं घरात माता लक्ष्मी सुख समृद्धी टिकवून ठेवते। या दिवशी जर अविवाहित मुलामुलींनी विशेष उपाय केले तर त्यांच्या विवाहातील विलंब किंवा अडचणी दूर होतात आणि लवकरच विवाहाचे योग बनतात। तुळशी विवाहानिमित्त काही उपायांबद्दल जाणून घेऊया। तुळशी विवाह कधी आहे? दरवर्षी कार्तिक शुक्ल द्वादशी तिथीला तुळशी विवाह हा सण साजरा केला जातो। हिंदू पंचांगानुसार 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 वाजल्यापासून कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि ती दुसऱ्या दिवशी म्हणजे 3 नोव्हेंबर रोजी समाप्त होईल। उदय तिथीनुसार 2 नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा केला जाईल। तुळशी विवाहाच्या दिवशी हा एक उपाय करा। तुळशी विवाहाच्या दिवशी अविवाहित मुलामुलींनी इच्छित वर वधूच्या प्राप्तीसाठी उपवास करावा आणि तुळशी मातेची पूजा अर्चा करावी। पूजेमध्ये तुळशी मातेला हळद मिश्रित दूध अर्पण करावं। पूजेमध्ये तुळशी मातेला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करावं आणि शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा। यामुळे विवाह होण्यात येणाऱ्या अडचणी आणि विघ्ने दूर होतील। इच्छित जीवनसाथी मिळेल, मनोकामना पूर्ण होतील। या दिवशी व्रत आणि पूजा आराधना केल्यानं व्यक्तीच्या कुंडलीतील गुरु आणि सूर्य यांचे दोष एकाच वेळी समाप्त होतात आणि लवकर विवाहाचे योग जुळून येतात। विवाहास विलंब होत असल्यास हे उपाय करा। शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करावं आणि पांढऱ्या चंदनाचा टिळा लावावा। दररोज संध्याकाळी कुलदेवतेला गाईच्या तुपाचा दिवा लावावा। गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करून हरभऱ्याच्या डाळीचं दान करावं। दुर्गा सप्तशतीचे पाठ करावेत आणि माता भगवतीला लाल रंगाची ओढणी म्हणजे चुनरी अर्पण करावी। भगवान शंकराची पूजा करावी आणि शिवलिंगावर अभिषेक करून तांदूळ अर्पण करावेत। आता आपण बघूया तुळशी विवाहामागची पौराणिक कथा। तुळशी विवाह हा भगवान विष्णू म्हणजे शाळीग्राम आणि तुळस देवी म्हणजे लक्ष्मीचे रूप यांचा पवित्र मिलन सोहळा आहे। कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवशी हा विवाह केला जातो आणि यानंतरच सर्व शुभ कार्याची जसे की विवाह, मुंज, गृहप्रवेश याची सुरुवात करण्याची परंपरा आहे। ब्रह्मवैवर्त पुराणात तुळशी विवाहाची कथा सांगितली आहे। पूर्वी पृथ्वीवर वृंदा नावाची एक अत्यंत पतिव्रता स्त्री होती। ती दैत्यराज जालंधराची पत्नी होती। तिच्या पतिव्रत धर्मामुळे जलंधराला देवता सुद्धा जिंकता येत नव्हत्या। देवांच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जलंधराचे रूप धारण केले आणि वृंदेसमोर आले। वृंदा पतीच्या रूपातील विष्णूंना ओळखू शकले नाही आणि त्यामुळे तिच्या पतिव्रताचे बळ नष्ट झाले। त्या क्षणी खऱ्या जलंधराचा वध झाला। ही गोष्ट कळल्यावर वृंदेला प्रचंड संताप आला। तिने भगवान विष्णूंना श्राप दिला, तूही माझ्यासारखाच पाषाण स्वरूप होशील। वृंदेच्या शापाने विष्णूंनी शाळीग्राम रूप धारण केले। वृंदा त्या घटनेने दुःखी होऊन स्वतःला अग्नीत झोकून दिलं। तिच्या राखेतून तुळशीचे रोपटे उगवले। भगवान विष्णूंनी तिची क्षमा मागून तिला वचन दिले, हे तुळस, पृथ्वीवर तुझी पूजा माझ्या पूजेविना होणार नाही। प्रत्येक वर्षी मी तुला वधू मानून विवाह करेन। तेव्हापासून तुळशी आणि शाळीग्रामाचा विवाह म्हणजेच तुळशी विवाह साजरा करण्याची प्रथा सुरू झाली। हा सण केवळ धार्मिक नाही तर भक्ती, नात्यातील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक आहे।
तुळस ही शुद्धता, श्रद्धा आणि स्त्री शक्तीचे प्रतीक मानले जाते, तर शाळीग्राम म्हणजे स्थैर्य आणि संरक्षणाचे. या दोघांच्या मिलनातूनच जीवनातील संतुलनाचा, श्रद्धेचा आणि प्रेमाचा संदेश दिला जातो. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.